विद्यार्थी आंदोलनात पाकिस्तानी हँडलर, सोशल मीडियावर आगीत पाकिस्तानचं तेल, 600 अकाउंटवरून माथी भडकावण्याचं कुकर्म, नीट पेपर फुटीवरून देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनातून रान उठवलं. त्याचा मुख्य केंद्रबिंदू हा दिल्लीतील जंतर मंतर मैदानात होता. तब्बल 37 दिवस आंदोलनाचा हा वणवा पेटलेला होता. मात्र त्यात पाकिस्तानमधून तेल ओतलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन जेवढं रस्त्यांवर चाललं होतं तितकंच आंदोलन सोशल मीडियावरही रंगलं होतं. अनेक प्रकारचे व्हिडिओ, पोस्ट, मीम्स आणि कार्टूनच्या माध्यमातून विद्यार्थी सोशल मीडियावर व्यक्त होत होते. मात्र घुसखोरीसाठी कुख्यात पाकिस्ताननं या आंदोलनामध्ये सोशल मीडियावरही घुसखोरी केल्याचं समोर आलंय. पेपरफुटीमुळे आधीच संतापलेल्या विद्यार्थ्यांची माथी भडकावण्याचा हा कपटी उद्योग पाकिस्तानमधून चालवला गेला. त्यासाठी शेकडो पाकिस्तानी हँडलर कार्यरत असल्याचं सायबर सेलच्या तपासात समोर आलंय. विद्यार्थी आंदोलनाबाबत पाकिस्तानातून माथी भडकावणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या. दिशाभूल करणाऱ्या 500 पेक्षा जास्त पाकिस्तानी प्रोफाईल्स उघड झाल्यात. इंस्टाग्राम, एक्स, फेसबुक, यूट्यूबवरील 429 हँडलरची ओळख पटलीय. पाकिस्तानसह मलेशिया आणि आखाती देशातून पोस्ट टाकल्याचं उघड झालंय. 140 पोस्ट, AI व्हिडिओ, ऑडिओचा वापर करून चुकीची माहिती पसरवली गेली. भारताविरोधात कायमच कपटी भावना ठेवणाऱ्या पाकिस्तानचा विद्यार्थी आंदोलनात तेल ओतणारा काळा चेहरा आता समोर आलाय. जैसे कि एक पाकिस्तान बेस्ड एक्स ट्विटर अकाउंट है, या एक्स या ट्विटर अकाउंट है पाकिस्तान बेस्ड. वो ये बोल रहा है कि कुछ बच्चों की जंतर मंतर वाले आंदोलन में जान चली गई है, जबकि ऐसा कोई रिपोर्टेड नहीं है, ऐसा कोई ऑफिशियल फिगर्स नहीं है. तो ये सिर्फ सेंसेशनलिज्म एंड ब्लेटेंट लाइज है. इसको हमने उजागर किया है और ये पाकिस्तान बेस्ड हैंडलर है, जिसको इस राइट से मेरे ख्याल से कोई लेना देना नहीं होना चाहिए, जिसमें बहुत ही सेंसेशनलिज्म का यूज किया गया है. स्करिलस, मैलिफाइड, मैलिशियस पोस्ट डाली गई हैं. प्रॉपर केयरफुल फिल्टरिंग की गई है एक एक पोस्ट की, जिसमें कि इंडिया बेस्ड हैंडल्स हैं लगभग 329, विच इज 76.7% ऑफ द टोटल. और बाहर के जो हैंडल्स हैं 100 से ज्यादा है. वो कंट्रीज हैं मलेशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया एंड पार्ट्स ऑफ सिंगापुर. एकीकडे सायबर सेल आणि महाराष्ट्र पोलिसांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला असला तरी यावरून आदित्य ठाकरेंनी वेगळाच संशय व्यक्त केलाय. हे रील्स आता सरकार नोटिसा पाठवून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला घाबरते सरकार? विद्यार्थ्यांना घाबरतं. एवढी भीती तुमच्या मनामध्ये? जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर एवढी भीती बसलीच नसती. पण ज्या विद्यार्थ्यांनी एक हुकुमशाला झुकवलेलं आहे, आता तुम्ही त्यांचे रील्स, तुम्ही त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. फेसबुक अकाउंट्स असतील, ट्विटर अकाउंट्स असतील, बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. मी सर्व ह्या तरुणांना सांगत आहे, हे सगळे तुमचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि परत एकदा अपलोड करू आपण सगळं. जिथं संधी मिळेल तिथं भारताविरोधात गरळ ओकायची, भारतात घुसखोरी करायची ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. पाकिस्ताननं भारतात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनातही तेल ओतण्याचं काळं कर्म केलंय. अर्थात आपल्या पोलिसांनी पाकिस्तानचा हा डाव वेळीच ओळखला. पण तरीही आपण सगळ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना आणि तिथला कंटेंट वाचताना शहानिशा करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.